भारतामध्ये लोकशाही आहे आणि ही लोकशाही बळकट होण्यासाठी आपल्या पूर्वजांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. ज्यावेळेस घटनाकर्त्यांनी निवडणूक आयोग नावाची संस्था बनवली, त्यावेळेस निवडणूक आयोगाची संस्था ही दबावविरहित, निपक्षपातीपणे, निर्मळपणे काम करेल याची पुरेपूर काळजी घेतली. मात्र काल दिल्ली या ठिकाणी राहुल गांधी हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, ह्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर खूप गंभीर आरोप लावले. ह्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी, कारण आपण दरवेळेस जे मतदान करतो त्यातून जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो, त्या लोकप्रतिनिधींनी विधानसभामध्ये म्हणा, लोकसभेमध्ये म्हणा, जे जे काही निर्णय घेतात त्याचा आपल्या सामान्य जीवनावर परिणाम पडतो. साधारणतः व्यक्ती कोणताही असो, तो अति गरीब असो किंवा अति श्रीमंत असो, दैनंदिन जीवनात आपणाला ज्या वस्तू लागतात त्याच्यावरचे टॅक्स असतील, त्याच्यावरचे रूल्स रेग्युलेशन असतील, ते जसे कमी जास्त होतात त्याप्रमाणे आपल्याला त्या वस्तू भेटत असतात, त्याप्रमाणे आपले जीवन सुसह्य किंवा कठीण होते. मात्र आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो ते लोकप्रतिनिधी आपणच निवडून दिलेले आहेत का, हा विचार ज्यावेळेस मनात येतो त्यावेळेस शंकाकुशंकांना वाव भेटतो. राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अनियमितता झाल्याचे ढेकभर पुरावेच काल मांडले. काल जवळजवळ त्यांनी एक सव्वा तासाची प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या सव्वा तासाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कर्नाटकमधील बँगलोर या ठिकाणच्या महादेवी या मतदारसंघामध्ये 1,00,000हून अधिक मतचोरी झाल्याचा आरोप त्यांनी निवडणूक आयोगावर केला. त्याच ठिकाणी त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजप हे एकमेकाला पूरक असे काम करत असल्याचा आरोप देखील केला. काही ठिकाणी एकच मतदार 4-4 राज्यात मतदान करतोय असं, काही ठिकाणी मतदारांचे छायाचित्र नसणं किंवा ती खूप छोटी असणं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, त्या निवडणुकांमध्ये 5 नंतर वाढलेली मतदानाची टक्केवारी ह्या गोष्टी त्यांनी निवडणूक आयोगाला विचारल्या आणि निवडणूक आयोग संबंधित गोष्टी ह्या निवडणूक आयोगाला देखील माहीत आहे असे म्हणून त्यांनी तो चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलवला. कर्नाटक आयोगाने राहुल गांधी यांना शपथपत्रासहित पुरावे द्या असं सांगितलं, तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने देखील राहुल गांधी यांना खोट्या मतदारांची लिस्ट जारी करण्यास सांगितलं. शेवटी ही चौकशीचा